तर बघा आता आमचं झालं शेंगा. टिकली बी गेली भाजी पडून बाई उन्हात आणत लय ऊन झालतं. लय झालतं का नाही वाट्याहून. 2-3 दिवस झालं शेंगा गेल्या असत्या पण ताईला आपल्या दवाखान्यात न्यायचं म्हणून झालता उशीर. ही काय इथं बसली ताई. इथं आहे त्या ताईच्या शेंगा आणि हे आता आपल्या होत्या छकुल्या हे केल्या त्या आम्ही. तरी उशीर झालता मला यायला किती. आपली दिदी करा काय होत नसतंय सगळ्यांना माहित. आता एकोड एकोड करायचं म्हणल्यावर चांगला चांगला सीन गेल्यावर होत आहे ना. चांगला चांगला सीन गेल्यावर काय आपल्यातले आपल्यातच आहे बघा. कामाच्या शेंगा वाटून आल्या त्या बुंगीला. केलं की येल उपटून दिलं तर तुला अजून पाणी आणून दिलं आहे का नाही वाट्या. जेवण डबा आणून दिला तुला मग आणि आधी शेंगा वाटल्यातल्या म्हणते मला दे की आधी. बघा कसा आहे आमच्या आत्याचा हात बी. मग अशा शेंगा आल्यावर शेंगा आत्याने म्हणलं ना सोने आपण शेंगा लावल्यात तवापासून वाट बघा. आता आले बोलवले आता काय करायचं मग. नाही आत्या तुमच्या हिशोबाने द्या. तुमच्या हिशोबानेच घ्यायचे. द्या द्या तसं काय म्हणू नका की सोनी आपले हाय जाऊ द्या. जाऊ दे 4 शेंगा खाल्लं एवढंच माझं समाधान झालं आपलं लेकरा बाळाचं. आला ह्यालाच आमच्या इकडं सांगते अर्ध्यातलं पण अर्ध. अहो आत्या लय थोडं ह्याच्यात ना का ह्याच्यातनं बी निम्या. हा मग तशाला आम्ही एक दिवस गेलो दुसऱ्या दिवशी गेलो ना. जाऊ दे म्हणलं आम्ही 3 पोते शेंगा करून लय तुम्ही बघितलं का असं व्हिडिओ. तेवढ्या शेंगा करून घे की घे कांतारले शेंगा दे आपल्या पिशवीत भर. बरं काय आपल्या पिशवीत बर थांबले भरायला लागली बाय ताई. मी धरलंय कॅमेरा. मग आपल्या सांगितलं असतं तर आम्ही 2 दिवस आलो असतो पण काय करा माझा उद्योग वाढला. तुझा वाढला म्हणून तुला नाही सांगितलं बघ. मला असं शेंगाच्या मामाने सांगितलेलं मला पण तिला कसं सांगू. तिच्या पोटात दुखत होतं लय. मग कसं सांगायचं नाही का. मामाने सांगितलेलं मला मग म्हणलं चला म्हणलं जाऊ द्या. नशिबात असल्यावर होत असतंय. एवढ्या तरी वल्या चिल्या होते ती खायला. काय घरी पण मी अशीच पडून असते कोणाच्या घरी नाही दारी नाही त्यामुळे काय खातय हा वल्या आणि आवडलंय मग शेंगा. आता तू येते म्हणून मी तुला सांगितलं होतं मला 10 त्या 100 रुपये किलो. हा हा आणि म्हणलं ते शेंगा दिल्या वाटून भाजून रस्त्याने कसले राहते मावा. अहो इकायचं जाऊ द्या आपल्याला आता खायला. हा हा भाजून होय होय अहो आता. नवरत्नात 1 नंबर. हा हा जाणार येणारी खाल्ला असतो बघा. असा हात लागतोय. आता नाही काल बी बाया आलत्या सगळ्यांना अशा चांगल्या चांगल्या दिलत्या पण आज बी आलत्या त्या बाया पण थोडंच रान होतं संपून गेलं लगेच. त्यांचं काहीतरी पोट दुखत होतं. पोट दुखायला लागलंय घरी तुझ्या घर. हो का आपल्या दिदीला पण दिल्या त्या आत्याने शेंगा. पाणी ही पोच केलं म्हणून दिसलं का. मग असं असल्यावर येऊ वाटतंय हो. आणि ती नाही दिल्या उगत मनात नाही भरल्या शेंगा की वाटतंय नसतं. हो का ताईचं आता ती काय विचार नाही ह्याला कुणी माझ्या शेंगा मोठ्या मोठ्या लय चांगलं भारी आणि आमच्या आत्या पाठी कुणाची आहे. माऊच आहे. हा माऊच आहे आपली म्हणा माऊच आहे ना. माझं तुझं म्हणा हिरीच पाणी प्यायचं आम्हाला काय नाही. आता काय आता शेंगदाणा काढून देता का त्याच्यातलं. एवढं निवडत बसलं शेंगदाणा काढून देता. लय ताईचं बी लाड माझ्यापेक्षा जास्त. मी सून आहे का ती सून आहे हीच कळत नाही मला. माझ्या पोटात
पोटात लागले म्हणून काय करू आत्या तसली माया करायची नाही मला सोडून. माझा व्हिडिओ बघितला तर त्यांना कुठं? एवढं आलं तुला माहिती आहे लवकर का काय मग तिथे जाऊन बापाला विचार काय काय का डोमे नाक दिखला काय आता घरनं काम केलं म्हणलं आता घरचं काम उरकायचं होतं ती सोडून आले शेंगाला कावीला पाठवलं कावीने माझ्या दिदीने कपडे धुणं भांडी केलं तरी अजून मामा आताच बसले मी आलेच अजून बसायचं तवर मामाचं जा घरी जा घरी काय बाई काय करावं आणि काय नाही चला मामा तुम्ही पण घरी का हो? असंच वाढलीस कर जा का नाही पिंपळण्यावर काय आहे बघूया तुझ्या वरती शेंगा त्यात दे पाठी इकडे पाठीत बसतात माझ्या शेंगा पाठी तुला कधी जन्मलचं जाय पाठी कोणची जन्मच ताईचीच आहे 2 पाट्या ताईच्या आहेत आपली एकच आहे एवढी. अगं, तू चांगली असते आपण दोघी तिघीनेच भुईमुग काढला काढला असता हवा त्या ते ताईचं आले असतं. नाही ह्याने सांगितलं आज दुसऱ्या दिवशी आले असते तर तुला सांगा मिळाले असते पण दुसऱ्या दिवशी मी दिवसभर म्हणते की तुम्हाला गॅस पुढं होते होय होय हाजरी किती देणार आहे मामा मका मोडा 500 रुपये द्या काय म्हणलं मामा जगात मी गेले का अजून आपल्या इथं यायला लागले की पहिल्यांदा आत्या किती देणार हाजरी काय असेल ते हाय बघ आता खुरपायला हाय 300 तुम्ही 200 म्हणायला लागलं आता कशी आली सुईवर ग हा आणि मग मका काढायचे म्हणल्यावर 350 तरी द्यायचे नुसतं मोडायचं गोळा करायची मग ते पुरपण्यापेक्षा ती चांगलं आहे कराय बर बर पण ही करा 350 द्या हाजरी तरच मी तर येणार हो आत्या लाडी मध्ये 300 रुपये हजरी आहे कशाला मोडायला होय आम्हाला हा बया आत्या अहो आत्या मी बघू लय कडू आहे टमटमच लावायचा आहे आता बस सध्या पाठला आता टमटमच लाडूबाई म्हणजे टमटम आहे 300 रुपये हजरी बायांना आहे मग लावा लाडू तायचं संप तेच करणार आहे लाडू तायचं घेते मग करू मग आता काय करते मला द्या की 50 उचललं तिथं पोत उचललं तर लाडू ताय कामान अजून लोक आहे दवाखाना जाऊ द्या लावा मग टमटम आणि सांगा आम्हाला बी. होय आत्या सांगा आम्हाला पण होय 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 म्हणले त्याच्यावर अजून येते पण आत्या उद्या कामाला यायचं म्हणलं आज सांगायचं मला तुम्ही अचानक येत आहे माझ्याकडे मग माझी अशी धावपळ होती बघा अगं धावपळ काय तुला अगोदर सांग सगळ्याच्या अगोदर की मामाने होय हा हा सांगितलं होतं हो पण ताईचा दवाखाना महत्वाचा होता त्यामुळेच आम्ही हे ताईला पण नाही सांगितलं नाही तर तुम्हाला दोन्ही शिवाय आपण तिघीनेच काढला असता 2-4 दिवस नाही काय बी खुरपायचं हे असू दे आता ताय हाय सोबत जवळच्या जवळ आम्ही येत जाईन बरं 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 आमचं तर काय आता आमच्या रानात आमच्या जाऊबाईने लावलाय ऊस बरं तुमचं हे काय झालं कशाच आपलं मकवानाचं काय झालं म्हणजे नेलं माझ्या ना आमच्या नवऱ्यांनी नेलं एवढं कुणाला कसं जाईल काम ससाईत नाही कसं दिलं ना हा काठा